स्तोत्र समजावून घेतल्यानंतर त्याप्रमाणे आपण आपलं आचरण म्हणजे आपली मनोरचना तशी तयार करावी अशी आचार्यांची अपेक्षा आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आराध्य देवता पांडुरंग रुक्मिणीच्या चरणी मनपूर्वक वंदन करते. सकल संतांच्या चरणी मनपूर्वक वंदन करते. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी मनपूर्वक वंदन करते. आणि आपण सगळे श्रोते त्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि याच्या चिंतन पुष्पाला सुरुवात करते. भज गोविंदम ही सुरुवात आहे स्तोत्राची, पण मूळचं जे स्तोत्र त्याचं नाव जे आहे ते मोहमुद्गर स्तोत्र त्याला असं म्हटलेलं आहे, म्हणजे मोहाचा तडाखा. आणि चरपट मंजरी या नावाने सुद्धा ते स्तोत्र ओळखलं जातो. थोडे श्लोक अलीकडे पलीकडे करून चरपट मंजरी असं त्या स्तोत्राला म्हटलं जातं, पण मूळ स्तोत्राचं नाव जे आहे ते मोहमुद्गर असं त्याचं नाव आहे. 33 श्लोकांचं हे स्तोत्र आहे आपल्यासमोर. आणि आचार्यांनी संपूर्ण वास्तव या स्तोत्रामधून सांगितलेलं आहे. आता बघा, मोहाचा तडाखा, आपण सगळे मोहाच्या तडाखानेच कसं झालेलो आहोत तर आपण विवळ झालेलो आहोत. आणि हे जे वास्तव आचार्य सांगतात आपल्याला, म्हणजे त्याला जबाबदारीचा परमार्थ जो आपण म्हणतो, तो जबाबदारीचा परमार्थ स्वीकारल्यानंतर ते स्तोत्र समजावून घेतल्यानंतर त्याप्रमाणे आपण आपलं आचरण म्हणजे आपली मनोरचना तशी तयार करावी अशी आचार्यांची अपेक्षा आहे. म्हणजे आचार्यांनी स्तोत्रामध्ये जो विचार सांगितलेला आहे त्या विचारांप्रमाणे साधकांनी आपली मनोरचना तयार करून जर घेतली तर हे स्तोत्र आपल्याला झेपतं. आता असं का म्हणते, कारण तसे विचारच त्या स्तोत्रामध्ये सांगितलेले आहेत आचार्यांनी. आपण विचार करणार आहोत हळूहळू, म्हणजे त्या सगळ्या जे आचार्यांनी आपल्यासमोर जे विचार सांगितलेले आहेत ते बघा. आता आपण सगळेजण इथे जमलेले आहोत ते 50 ते 60च्या पुढच्या वयोगटातले सगळेजण आहोत. आमचे डॉक्टर काका नेहमी असं म्हणतात की काळ काम वेगाचं गणित कायम लक्षात ठेवावं, की आपल्या हातात काळ किती आहे, काम किती आहे आणि आपला वेग किती आहे. काळ माहिती नाही किती आहे, तो अजून आजचा दिवस आहे का, उद्याचा दिवस आहे का, महिना आहे का, वर्ष आहे का, अजून 100 मी गाठणार आहे, काहीच माहिती नाही आहे. काम तर खूप आहे. जेव्हा आपण परमार्थाला लागतो, कारण परमार्थाला लागायचं म्हणजे कधी लागायचं असतं तर रिटायरमेंट नंतर. तरुणपणी थोडी परमार्थ करायचा असतो असं आपल्याला वाटतं. आणि मग रिटायरमेंटनंतर परमार्थाला लागतो, एखादा ग्रंथ वाचनामध्ये येतो आणि मग असं वाटतं आपल्याला की आपण खूप उशीर केलेला आहे. मग असं वाटतं किती ग्रंथांचं वाचन करू आणि किती समजावून घेऊ, कारण अनेक ग्रंथ आपल्यासमोर असतात आणि अनेक संतांचे विचार जे आहेत ते आपल्यासमोर असतात. पण काळ आणि काम तर खूप आहे, कारण खूप संतांनी काम करून ठेवलेलं आहे. आणि वेग किती आहे आपला, वेग फार मंद असतो आपला. कारण वेग म्हटलं तर एका ग्रंथाचा अभ्यास करायचा म्हटलं किंवा एखाद्या ग्रंथाचं आकलन जर व्हायचं असेल तर त्या ग्रंथाला 12 वर्षाचा कालावधी लागतो असं आपल्याला आमचे श्रीगुरू सांगतात. नुसतं पारायण केलं आणि पारायण केल्यानंतर तो ग्रंथ समजतो असं होत नाही. तर जो ग्रंथकर्ता असतो, दासबोधाचा ग्रंथकर्ता समर्थ आहेत, एकनाथी भागवताचा ग्रंथकर्ता एकनाथ महाराज आहेत, जसे या स्तोत्रकर्ते जे आहेत ते आचार्य आहेत. त्यांचं मनोगत जर आपल्याला समजायचं असेल तर सातत्याने तो विचार जो आहे, म्हणजे जसं मी म्हटलं की एका ग्रंथाचं पारायण 12 वर्ष केल्यानंतर त्या संतांचं मनोगत हळूहळू आपल्याला समजायला लागतं. नुसते शब्द वाचणं आणि शब्द समजणं म्हणजे ग्रंथ वाचन किंवा ग्रंथ पठण नव्हे. तर त्या संतांचं मनोगत जे त्याच्यामध्ये गुह्य जे असतं ते गुह्य आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून काळ माहिती नाही, काम तर खूप आहे आणि वेग फार तर मंद असतो. कारण वय झालं की गुडघे दुखायला लागतात, कंबर बसू देत नाही,
डोळ्यांना चष्मा असतो आणि मग सगळी बाकीची कामं उरकून हा अभ्यास करायचा म्हटलं की वेग फार आपला मंद होऊन जातो. म्हणून काळ काम वेगाचं गणित नक्की लक्षात ठेवावं. आणि मग असं आहे की एखादा ग्रंथ घेतल्यानंतर तो पूर्णपणे व्यवस्थित समजावून घ्यायचा. आता बघा, जो विषय सांगितलेला असतो तो सगळ्यांमध्ये सारखाच असतो, पण जिथे मला क्लिक होईल ते क्लिक झालं की मग तिथून तो विचार उचलायचा आणि त्याप्रमाणे आपली विचार पद्धती किंवा आपली मनोरचना तयार करून घ्यायची. आता हे जे आचार्यांचं स्तोत्र आहे आपल्यासमोर, मोहमुद्गर, तर त्याची सुरुवातच आहे की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षती डुक्रू करणे, असं आपल्यासमोर पहिला श्लोक आहे. आता इथे आचार्य एकदा काशीला गेले होते आणि तिथे त्यांना असं दिसलं की एक 60 वर्षाचे गृहस्थ व्याकरणाचा पाठ घेत आहेत. आता वेद, वेदांत, व्याकरण, न्याय, काव्य, आता पूर्वी अशी पाठशाळेमध्ये पद्धत होती की पाठांतर रटायचं म्हणजे करायचं. असं असायचं की शेंडी बांधायची वरती आणि त्या सगळ्यांना पाठांतर करायला लावायचं. अशी एक वेदांची पाठ करण्याची काय आहे तर पद्धत आहे. असेच एक 60 वर्षाचे गृहस्थ म्हणा किंवा अजून खूप जण तिथे असतील पाठशाळेमध्ये, ते सगळे असे काय करत होते तर पाठांतर करत होते. आता हे नुसतं पाठांतर न समजून जर केलं तर त्याचा काही उपयोग आहे का? म्हणजे जो परमार्थ समजणं जे आहे ती खूप पुढची गोष्ट आहे. आणि हा आचार्यांचा काळ आहे बरं का. जेव्हा आचार्य काशी क्षेत्री गेले होते तेव्हा त्यांनी इथे दृश्य बघितलं की असं सगळीकडे काय चाललेलं आहे तर पाठांतर चाललेलं आहे. धातू पाठ करणं, व्याकरण पाठ करणं, हे सगळं त्यांनी बघितलं आणि त्यांनी तिथे हे स्तोत्र लिहिलेलं आहे की याचा तुला काहीही उपयोग नाही तर तू काय कर तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आणि नुसतं पाठांतर जो करतो त्याला त्यांनी मूढ असं म्हटलेलं आहे, म्हणजे मूर्ख असं म्हटलेलं आहे. ते समर्थ आपल्याला सांगतात, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले. जे समजून वर्तन करतात त्यांना समर्थांनी काय म्हटलेलं आहे तर भाग्य पुरुष असं म्हटलेलं आहे. म्हणून जे मी काही वाचते, जे काही मी पाठांतर आपलं झालेलं असतं ते समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जो समजून घेत नाही त्यालाच इथे आचार्य काय म्हणतात मूढमते. तू नुसतं व्याकरणाचा पाठ करतो आहेस. बघा, मोहित बुद्धीच्या वृद्ध गृहस्था, जो वृद्ध गृहस्थ आहे, जो पाठांतर करतो आहे, जो पाठ घेतो आहे, तुझा मृत्यू आता जवळ येऊन ठेपलेला आहे. आता 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये तू हे सगळं पाठांतर करून काय करणार आहेस? हे धातू घोकून तू काय करणार आहेस? तर तुझं मृत्यूपासून रक्षण होणार नाही. तर तू एका गोविंदाचं भजन कर. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता हा पहिला श्लोक आपल्यासमोर आहे. बघा, आता आचार्यांचं हे जे स्तोत्र आहे ना, हे खूप वास्तव आपल्यासमोर मांडतं आहे. ते आपण एक उलगडत जाऊया पुढे, कारण 33 श्लोक तर होणं शक्य नाही आहे. पण जो विचार मी मांडणार आहे तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांना जो लागू आहे तेवढा विचार मात्र आपण माझ्या सकट तो सांगायचा इथे मात्र प्रयत्न करणार आहे. बघा, आता परमार्थ जे आहेत ते खूप जण करतात, म्हणजे आपण सगळे पारमार्थिक आहोत, त्याशिवाय आपण इथे आलेले नाही आहोत, बरोबर. आपण परमार्थ करतो, पण मला मुक्तच झालं पाहिजे, म्हणजे मला मुक्तच व्हायचं आहे असा विचार करणाऱ्यांची संख्या किती आहे? आता मुक्त म्हणजे काय? एकतर जन्ममरणानंतरची मुक्ती आपण म्हणू, किंवा मला परत जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकायचं नाही आहे. याच्यामध्ये श्लोक आहे, पुनरपि जननम पुनरपि शयनम जठरे, म्हणजे परत परत त्या जन्माला यायचं, परत मरायचं, परत त्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकायचं. तर मुक्ती ह्याचा अर्थ की जन्ममरणातून सुटका. पण आता आपण मेल्यानंतर जन्ममरणातून सुटका झालेली आहे की नाही हे कसं काय कळायचं आपल्याला? हे कसं काय कळायचं आपल्याला? म्हणून तुकोबा आपल्यासमोर सांगतात, हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये असताना आम्हाला आनंदाची, म्हणजे निरपेक्ष आनंदाची जर प्राप्ती झाली तर आमचं उर्वरित जीवन जे आहे ते आमचं अतिशय आनंदरूप होऊन जाणार आहे. आता आपलं जीवन आत्ता कसं आहे?
द्वंद्वमय आहे. सुख आणि दुःख या द्वंद्वामध्ये आपण अडकलेलो आहोत. आज सुख आहे तर उद्या दुःख आहे. सुख सुख म्हणत आहे, दुःख ढाकून आले, आपल्याला समर्थ म्हणतात. आज सुखाचे दिवस आहे असं म्हणता म्हणता एकदम काहीतरी उद्या दुःखाचा प्रसंग येऊन जातो आणि काय होतं तर दुःख आपल्यासमोर येऊन उभं राहतं. असं द्वंद्वमय जीवन आपण जगतो आहोत. म्हणजे सुखाने आपण सुखी होतो आणि दुःखाने आपण लगेच दुःखी होतो. म्हणजे सुखाने हुरळून जातो आणि दुःखाने होरपळून जातो. असं आपलं आयुष्य चाललेलं आहे. पण निरपेक्ष आनंद ज्याला म्हणतात, म्हणजे द्वंद्वातीत ज्याला म्हणतात, आपण सद्गुरूंची प्रार्थना करतो बघा, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम. ते कसं आयुष्य जगतायत तर द्वंद्वातीत. तुकोबा कसे आहेत? द्वंद्वातीत आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे दुःखाचे प्रसंग येऊन सुद्धा आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, हा अभंग आपल्याला त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला अनुभवाला येतो. मग आता एवढी दुःख असताना हा अभंग कसा काय बाहेर त्यांच्या मुखातून बाहेर पडतोय? कारण आतमध्ये फक्त निरपेक्ष आनंदाची स्थिती आहे आणि म्हणून त्यांच्या मुखातून हा सहजच आनंदाचा अभंग बाहेर पडतोय. जे आत असतं तेच बाहेर पडतं. आणि आपल्यामध्ये कोणी जर विचारलं, काय हो ताई कशा आहात, काय हो कसं, बरं चाललंय, कारण आतमध्ये काही आनंदाचा पत्ताच नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या मुखातून आपल्यासारखे जे सगळे असतात त्यांना तुम्ही विचारा की काय कसं चाललंय, ठीक चाललंय, बरं चाललंय, तुम्ही आनंदी आहात का? हो आहे असं म्हणतात. पण असा आतून जो आनंद आहे, तो जो आतून आनंद आहे तो मात्र आनंद आपला प्रगट होत नाही, कारण तो आतमध्ये मुळात नसतोच. आणि म्हणून आपण द्वंद्वमय जीवन जगत असतो आणि संत जे आहेत ते सगळे द्वंद्वातीत जीवन जगत असतात. हे सांगण्याचा इथे असा हेतू आहे की हेची देही हेची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. आणि आचार्यांनी या स्तोत्रामध्ये अशा साधकांचा विचार केलेला आहे की ज्यांना मुक्त व्हायचं आहे. मला काय हवा आहे तर मला आनंदच हवा आहे. आहे त्याला, मला काय हवा आहे, आनंदाचीच प्राप्ती मला करून घ्यायची आहे. आणि त्यांच्यासाठीच आचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे. पहिलंच मी इथे मुद्दामून सांगते आहे कारण तसे विचारच त्या स्तोत्रामध्ये पुढे आलेले आहेत. आता दुसरा विचार आहे की मग आता मला मुक्त व्हायचं आहे का? आता मुक्त होणाऱ्यांची संख्या फार थोडी असते. खूप जणांना असं वाटतं बरं का, जर मुक्त झालं तर देहभिया आपला निघून जाईल का काय? असं काही होत नाही. देहामध्ये असतानाच, कारण अभंगच आपल्याला सांगतोय की हेची देही हेची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. या देहामध्येच असताना आम्हाला निरपेक्ष आनंदाची चित्ताला जी अनुभूती येत राहते बघा. अखंड प्रपंच हा द्वंद्वमय आहे. प्रपंच हा सुखदुःखाचाच आहे, कारण प्रपंचाचं स्वरूपच तसं आहे. पण या प्रपंचाचा बाध करून, म्हणजे सुखदुःखांचा बाध करून विचारांनी माझ्या आनंदाला, अखंड निरपेक्ष आनंदाची जेव्हा प्राप्ती होते तेव्हा त्यालाच मोक्ष किंवा मुक्ती असं म्हणतात. ब्रह्मानंद आपण ज्याला म्हणतो, ब्रह्म म्हणजे आनंदच, हा निरपेक्ष आनंद. आत्मानंद आपण म्हणतो, आत्मा म्हणजे आनंदच. हा विठ्ठल काय आहे, समचरण विटेवरी जो उभा आहे तो पण कसा आहे तर आनंदरूपच आहे, आनंदाचा कंद. विठ्ठलाकडे बघितल्यानंतर आपण डोळे मिटतो आणि नमस्कार करतो तेव्हा आतमध्ये एक सेकंद का होईना आनंदाची जी अनुभूती येते त्या ब्रह्मानंदाची आहे, तो विठ्ठलानंद आहे. आणि असा आनंद कायमस्वरूपी टिकणं याला मुक्ती असं म्हणतात. बस मुक्ती मोक्ष खूप जड शब्द अजिबात नाही आहेत. आणि म्हणून विचारांनी ही मुक्ती आपल्याला इथे आचार्य या स्तोत्रामधून आपल्याला सांगतायत. म्हणून पहिलं असं आहे की आता या थोड्यांमध्ये मी आहे का, मला मुक्त व्हायचं आहे का, हे जाचत आणि तपासायचं आहे. इथे मतदान काही कुणाचं आपण घेणार नाही आहोत की मला मुक्त व्हायचं आहे म्हणून. हे जाचत आणि अंतःकरण आपलं तपासायचं आहे. हे कोणीही कुणाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. मग आता मला मुक्तच व्हायचं आहे असा जर माझा निर्णय झाला तर या थोड्यांमध्ये मी जाऊन बसते. पण आता ह्या थोड्यांमध्ये मी जाऊन बसते, पण हे ध्येय जे आहे ते फार मोठं आहे. आता ध्येय जे मोठं आहे म्हणजे साध्य जे आहे, जे ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे मला, जे तो निरपेक्ष आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ते ध्येय जे आहे ते खूप मोठं आहे. आणि त्या ध्येय गाठण्यासाठी हा अभ्यास मला करावा लागतो. म्हणजे स्वतःला घडवावं लागतं. स्वतःची मनोरचना जी आहे ती कशी असली पाहिजे, ती हा सगळा विचार जो आहे तो नाना पद्धतीने आचार्यांनी या श्लोकांमधून आपल्यासमोर इथे ठेवलेला आहे.
बघा, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आचार्यांनी पदवीदान समारंभच करून टाकलेला आहे. त्यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे? मूढमते. त्यांनी मूढ असं म्हटलेलं आहे. आता मूढ का म्हणतात? तर ते असं म्हणतात, आता तोच प्रसंग जर आपण बघितला की ज्या वयामध्ये संस्कृतचे पाठ घ्यायला तू सुरुवात केलेली आहेस, तर तुझ्यासारखा या जगात मूढ नाही. म्हणून तुझा हा उद्योग जो चाललेला आहे तो तू काय करतं? तू बंद कर आणि तू गोविंदाचं भजन कर. बघा, नुसतं गोविंदाचं भजन करायचं आहेच, पण नुसतं भजन नाही करायचं आहे, तर त्या गोविंदाचं भजन सफळ झालं पाहिजे. आपण म्हणतो ना, सफळ संपूर्ण झालं पाहिजे. तसं गोविंदाचं भजन सफळ झालं पाहिजे. आणि आपण जे भजन करतो ते सफळ होण्यासाठी ज्या काही अडचणी येत आहेत, त्या अडचणी आपल्यासमोर इथे आचार्य या स्तोत्रांमधून आपल्यासमोर मांडतायत. बघा, जसा जसा आपण अभ्यास करायला लागतो तशा तशा त्या अडचणी आपल्याला समजायला लागतात. नाही तर कसं आहे की आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि प्रपंचाचं स्वरूपच अडचणींचं आहे असं गृहीत धरून चालतो आणि त्याला तोंड देत राहतो. आपण प्रपंचामध्ये आलेलो आहोत म्हटल्यानंतर या अडचणी यायच्याच. इतकी त्या अडचणींना काय झालेली असते? तर सहजता आलेली असते. आता त्यांच्यासाठी मुळात हा विचारच नाही आहे की ज्यांना याच्यातून बाहेर पडायचं आहे त्यांच्यासाठी हे स्तोत्र आहे. मी परत परत ते का सांगते? कारण पुढे आचार्यांनी अतिशय वास्तव आपल्या श्लोकांमधून आपल्यासमोर मांडलेलं आहे. मग आता गोविंदाचं भजन सफळ संपूर्ण होण्यासाठी काय अडचणी असतात? तर गोविंदाचं भजन करता करता आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार चक्कर मारून जात असतात. इकडे गोविंदाचं भजन पण सुरू असतं, डोक्यामध्ये अनेक काय असतात? तर विचार सुरू असतात. जसं आपण म्हणते, मैत्रिणीला मी म्हणते की अगं मी सकाळी ना तुझ्याकडे एक चक्कर मारून जाते. आपण असं सहज आपण काय करतो? तर बोलून जातो. तसं गोविंदाचं भजन करता करता मिनटाला नव्हे तर सेकंदाला अनेक विचार जे प्रपंचातले आहेत ते आपल्या डोक्यामध्ये काय करतात? तर चक्कर मारून जातात. आणि जर आपण व्यवस्थित विचार केला तर हे सगळे विचार जे आहेत प्रपंचाचे विचार जे आहेत ते प्रपंचाचे विचार पण सुरू आहेत, गोविंदाचं भजन पण सुरू आहे. तर अशी मला गोविंदाची प्राप्ती होईल का? आणि जर आपण आता खऱ्याला विचार म्हणायचं का? बघा, मंदाते येऊन आमच्या आचार्य आहेत, त्या असं मला असं त्यांनी एका प्रवचनात सांगितलं, दृष्टांत दिला होता. त्या म्हणाला, रात्री आपल्याला बऱ्याच वेळेला झोप येत नाही, तर सकाळी चेहरा बघितल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला विचारलं, का तुझा चेहरा का असा दिसतोय? झोप आली नाही का तुला? मी म्हटलं, हो डोक्यामध्ये विचार काय होते तर सारखे चालू होते आणि त्यामुळे मला झोप आली नाही. आता याला विचार म्हणायचं का अविचार म्हणायचं? विचार जो आहे तो हा पारमार्थिक विचार आहे, हा गोविंदाचा विचार आहे. जर प्रपंचाचे विचार हे अविचार आहेत आणि हा अविचार जोपर्यंत सुरू आहेत आपल्या डोक्यामध्ये, सतत दिवस रात्र आपल्या डोक्यामध्ये हे अविचार सुरू असतात आणि या अविचारामुळे आपल्याला गोविंदाचं भजन करता येत नाही. मग आता अविचार पण डोक्यात सुरू आहेत, गोविंदाचं पण भजन सुरू आहे, तर मला जसं पाहिजे तसं त्या गोविंदाची प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून संत विचारांनी हे अविचार काढणं याला साधना असं म्हणतात. म्हणून संतांनी जे विचार सांगितलेले आहेत, आचार्यांनी जे आपल्याला इथे विचार सांगितलेले आहेत, त्या विचारांनी बरोबर त्या अविचाराला काय करायचं तर बाजूला सारायचं आहे. आणि मग जे आहे जेव्हा निर्विचार स्थिती येते तेव्हा त्या गोविंदाचं भजन जे आहे ते सफल संपूर्ण होऊ शकतं. आणि असं हे गोविंदाचं भजन आपल्याला आचार्यांनी सांगितलेलं आहे. नाही तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, तबला आहे, पेटी आहे, ग्रुप बसलेला आहे, याला तबला नको, पेटी नको, फक्त काय आचार्यांनी सांगितलेलं आहे तर इथे विचार सांगितलेला आहे. आणि भगवंताला काय हवं आहे तर तुम्ही विचार करा, सुसंगत संतांच्या संगतीमध्ये विचार करा, शास्त्राच्या संगतीमध्ये विचार करा. त्याला संत विहित असं म्हणतात, शास्त्र विहित असं म्हणतात, श्रीगुरु विहित असं म्हणतात. कारण संत, शास्त्र आणि श्रीगुरु हे अगदी एक बोलत असतात, ते अजिबात वेगळं बोलत नाहीत. आणि असा जेव्हा आपण विचार करतो त्यालाच गोविंदाचं भजन असं म्हटलेलं आहे. तुकोबा म्हणतात, जरी नये तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, येईल तैसा बोल पांडुरंग. भजन म्हटलं की डोळ्यासमोर लगेच आपल्याला गाणारे, तबला, पेटी उभं राहतं. असं भजन इथे अभिप्रेत नाही आहे. आवाजाशी त्याचा काहीही काय नाही आहे तर संबंध नाही आहे.
बघा आता आपण गोविंदाचं भजन करतो. आता गोविंदाचं भजन करणारा कोण आहे हो? तर गोविंदाचं भजन करणारा जो आहे तो जीव आहे. आता आपण सगळे कोण आहे तिथे बसलेलो? तर जीव आहोत. आता इथे स्त्री आणि पुरुष वेगवेगळ्या भागामध्ये आपण बसलेलो आहोत, पण समर्थ म्हणतात पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांचा तो जीवी. असा आहे का काही? आपण म्हणतो का हिची जीवी आहे. जीवरूपाने सगळे कसे आहेत? तर इथे भेद नाही आहे, जीवरूपाने सगळे एक आहेत. मग जीवाला गोविंदाचं भजन का करावं लागतंय? कारण त्याला आपल्या मूळच्या स्वरूपाचं विस्मरण झालं, म्हणून त्याला गोविंदाचं भजन करावं लागतंय. मग आता हा जो गोविंद आहे तो गोविंद कुठे आहे? आत आहे का बाहेर आहे? बघा खूप प्रश्न असतात ना. आत आहे का अभ्यास करायला लागल्यानंतर खूप प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. आता तुम्ही म्हणाल गोविंद तर आमच्या समोर उभा आहे, जो पांडुरंग उभा आहे इथे. अगदी बरोबर आहे. आता कोणी म्हणतं की आनंदाची प्राप्ती जी आहे, ज्याला आपण गोविंद म्हणू, ब्रह्म म्हणू, आत्मा म्हणू, ती कुठे व्हायची आहे? माझ्या अंतःकरणात व्हायची आहे. मग तो गोविंद कुठे आहे? तो माझ्या अंतःकरणात आहे. मग आता बाहेरचा गोविंद आणि आतला गोविंद वेगळा आहे का? नाही आहे. पण आता आत गोविंद आहे असं संत सांगतायत, शास्त्र सांगताय, श्रीगुरू सांगतायत, पण मला त्याची प्राप्ती म्हणजे मला त्याची माहिती आहे का की तो माझ्या अंतःकरणातच गोविंद आहे? मला त्याची माहिती नाही आहे की तो माझ्या आतमध्येच अंतःकरणात गोविंद आहे. शास्त्र संत सांगतायत आणि त्याचं मला विस्मरण झालं जीवदशेमध्ये आल्यामुळे. त्यामुळे तो माझ्या अंतःकरणात असून सुद्धा तो मला ओळखू येत नाही. आणि तो ओळखू येत नाही म्हणून बाहेरच्या गोविंदाची काय आहे? तर सोय केलेली आपल्यासाठी. बाहेरच्या गोविंदाची सोय आहे. तात्पुरता मी माझ्या आतला गोविंद जो आहे निर्गुण, तो बाहेर मूर्तिरूपाने काढलेला आहे. आणि त्या मूर्तीची पूजा करत असताना, मूर्ती डोळ्यांनी बघत असताना बघा, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, आहो तुम्ही ऐका कानं विठोबाचे गुण गाणं, मनात येथे धाव घेई विठ्ठलाचे चरणी राहील. अशी सगळी ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळा, कान, नाक, वाणीने आपण नाम घेतो आहे. वाणीने घेतलेलं नाम आपण कानाने ऐकतो आहे. डोळ्यांनी त्या पांडुरंगाची मूर्ती डोळे भरून बघतो आहे आणि त्याची उपासना करतो आहोत. आणि अशी उपासना करता 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 काय होतो? तो उपासना करणारा जो उपासक असतो तो उपास्य दैवताशी एकरूप होऊन जातो आणि माझ्या अंतरंगातला पांडुरंग प्रगट होऊन जातो. यालाच म्हटलेलं आहे सगुणाचे मी आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. हा सगुण पांडुरंग जो आहे तो बाहेर आहे, निर्गुण पांडुरंग जो आहे तो माझ्या आत आहे. तो मला माहिती नसल्यामुळे सगुणाची उपासना करता करता ते निर्गुण तत्व मीच आहे अशी अनुभूती घेण्यासाठी जे आहे ते गोविंदाचं भजन आहे. आता अनुभूती घेण्यासाठी म्हणजे तो पांडुरंग, निर्गुण पांडुरंग अनुभवण्यासाठी. आता अस्सल गोविंदाचं भजन जर करायचं असेल तर ही पूर्वतयारी आपल्यासमोर आहे की भजन करणारा जीव आहे. सगुणाच्या आधाराने माझ्याच अंतरंगात जो पांडुरंग आहे की जे माझं स्वरूपच आहे त्याचा मला काय घ्यायचं आहे? तर अनुभव घ्यायचा आहे. पण त्या अनुभव घेण्याच्या मध्ये काही ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी काढल्याशिवाय विचारांनी त्या पांडुरंगाचा मला अनुभव येणार नाही आहे. म्हणून मनोरचना कशी असावी हे सांगताना आचार्य म्हणतायत, मूढ जयी धनागम तृष्णा कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णाम. दुसरा श्लोक आहे आपल्यासमोर, यल्लभसे निज कर्मोपातम वित्तम तेन विनोदय चित्तम. बघा ते आचार्य असं म्हणतात की हे मूढ माणसा, हे मोहित माणसा, तू काय कर तर धनाची संपत्तीची काय सोडून दे? तृष्णा सोडून दे. बघा मी परत परत सांगते की आचार्यांनी याच्यामध्ये मनोरचना कशी असावी हे सांगितलेलं आहे आणि ती सांगितल्यानंतर तशी मनोरचना करून घेण्याची जबाबदारी ही माझी आहे. आणि तशी मनोरचना करून घेतल्यानंतर त्या निर्मलम निष्कलम शांतम तत्वाची अनुभूती मला येणार आहे. आणि म्हणून इथे आचार्य म्हणतात की धनाची संपत्तीची तृष्णा तू सोडून दे. कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णाम. स्वतःची बुद्धी कशी ठेव तर ईश्वरनिष्ठ ठेव आणि हीच खरी सद्बुद्धी आहे. बघा धनाची तृष्णा सोडून दे असं आचार्य आपल्याला सांगतायत. आता आपण सगळ्यांनी संपत्ती मिळवलेली आहे, आपला PF वगैरे काय आहे तर छान आपण
ठेवला आहे सेविंगमध्ये, त्याचा आपण व्याज घेतो आहोत. आता आपण आयुष्यभर कष्ट केलेत की नाही संपत्तीसाठी, मग आचार्य असं कसं काय म्हणतात, बघ धनाची तृष्णा सोडून दे. आता धन जे आहे, संपत्ती जी आहे, पैसा जो आहे तो आपल्याला लागतो. आता पैशातून काय घेतो आपण, सुखाची साधनं घेतो. आता नुसता पैसा काय आपल्याला उपयोगाचा नसतो, पैशातून आपण घर घेतो, बंगला घेतो, गाडी घेतो, सुखाची साधनं घेतो. आणि आपण जे जीवन या जगात आल्यानंतर जगतो त्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवश्यक असतात, कारण पैशाशिवाय सुखाची साधनं आपल्याला घेता येत नाहीत. त्यामुळे आवश्यक असतं. पण इथे आपल्याला आचार्य काय म्हणतात, तृष्णा, म्हणजे कोट्यावधी रुपये लोक मिळवतात पण त्यांची तृष्णा संपत नाही. आणि आपण त्याच्यातनं बघतो की घोटाळे निर्माण होतात. अजून पैसा काय करायचा तर कमवायचा. याला काय म्हटलेलं आहे तर तृष्णा. आता समर्थच म्हणतायत की प्रपंची पाहिजे सुवर्ण, प्रपंचामध्ये सुवर्ण लागतं. प्रपंच जर मला चालवायचा असेल, तुकोबा म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे सुवर्ण किंवा पैसा कमवू नका असं संत आपल्याला सांगत नाही आहे. तर ते काय म्हणतात, त्याची तृष्णा ठेवू नकोस, त्याच्या मागे तू सतत धावू नकोस. कारण जे मला प्रारब्धाने मिळणार आहे ते मला मिळणारच आहे, ते कुणीही माझ्या वाटचं काढून घेणारं नाही आहे. तुमच्या प्रारब्धात जर खूप धन मिळायचं असेल तर तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहणारच नाही आहे. जर माझ्या प्रारब्धामध्ये बंगला असेल तर तो होणारच आहे, जर नसेल तर तो होणारच नाही आहे. म्हणजे माझे पूर्ण प्रयत्न करून मी संपत्ती कमावते, पैसा कमावते, पैसा कमवण्यासाठी मी कष्ट करते आहे, सगळे प्रयत्न करते आहे. पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्याला काय आहे तर प्रारब्धाची मर्यादा आहे. कारण ते ईश्वरी नियोजन आहे. त्या ईश्वरी नियोजनामध्ये जर असेल तर ते तुम्हाला मिळाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. कारण प्रारब्ध ही ईश्वराची सृष्टी चालवण्याची व्यवस्था आहे. मग आता प्रारब्ध कोणी करवून ठेवलं, ते मीच माझ्या कर्मातून माझ्यासाठी करवून ठेवलेलं आहे. फक्त तो देण्याचं काम कोण करतो तर तो ईश्वर करतो. जसा बँकेमध्ये कोण असतो तर तो आपण पैसे काढायला गेल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये जर पैसे असतील तरच पैसे मिळणार आहेत, पैसे नसतील तर ते मिळणार नाही आहेत. ते म्हणतील की तुमच्या अकाउंटमध्ये आता पैसे नाही आहेत, मी कुठून देऊ. तसंच आहे, जोपर्यंत आपल्या प्रारब्ध कर्माचा हिशोब भगवंताकडे आहे तोपर्यंत आपल्याला परत परत ते प्रारब्ध भोगण्यासाठी जन्माला यावंच लागणार आहे. आणि ज्या क्षणी आपला प्रारब्ध संपेल त्या क्षणी ईश्वरसुद्धा आपण मुक्तच होऊन जाऊ. म्हणजे प्रारब्ध संपलं की काय, आपण मुक्तच होणार आहोत. तो कुठून काय देणार आपल्याला भोग जे आहे ते. म्हणून ईश्वर हा जो अत्यंत न्यायी आहे, जे माझ्या प्रारब्धाप्रमाणे आहे ते मला मिळणारच आहे. म्हणून तृष्णा ठेवू नकोस असं आपल्याला आचार्य सांगतायत. कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णाम, मनामध्ये चांगले विचार जपा. आता चांगले विचार जपा म्हणजे काय, आपण म्हणतो की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु. आपण ही प्रार्थना नेहमी करतो की सगळ्यांना सुखी ठेव. पण प्रार्थना म्हणतो पण खरंच तसे विचार मनात जपतो का हे कुणी बघायचं आहे, हे आपण आपलंच अंतःकरण तपासायचं आहे. म्हणून आमचे डॉक्टर काका म्हणतात की परमार्थ हा आत्मानुवर्ती आहे, परानुवर्ती नाही आहे. आता आणि आपण नेमकं काय करतो, आपण दुसऱ्यांना तपासतो. हो, इतके वर्ष मंदिरात जात आहेत पण अजून काही स्वभाव बदलत नाहीये. आणि मग अरे तू तुझ्याकडे कशाला बघते, तिच्याकडे तू तुझ्याकडे बघ ना. काका, आमचे डॉक्टर काका असं म्हणतात की दुसऱ्यांना तपासण्याचा अधिकार फक्त डॉक्टरांना आहे, बाकी कोणालाही नाही आहे. साधकांनी कुणाचं अंतःकरण तपासायचं आहे तर आपलं अंतःकरण तपासायचं आहे. म्हणून जेव्हा आपण प्रार्थना म्हणतो ती फक्त शब्द पातळीवर राहते आणि आपल्या अंतःकरणामध्ये खरेच तसे विचार, सद्विचार जे आहे, सद्बुद्धी जी आहे ती होतीये का. जेव्हा सद्बुद्धी आणि सद्विचार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागतात तेव्हा चित्तामध्ये एक समाधानाची स्थिती निर्माण होते. आणि चित्त कसं होतं तर शुद्ध आणि शांत आणि समाधानी. आपलं आपणच बघावं. कधी कधी आपल्याला खूप काहीतरी एखाद्याला बोलावंसं वाटतं पण एखादा संत विचार आपण ऐकलेला असतो असा प्रवचनांमध्ये आणि असं वाटतं नको बोलायला, थांबून जाऊ, कशाला बोलायचं काही कारण नसताना. आणि जेव्हा आपण आपल्याला असं आवरतो आणि थोड्या वेळाने आपल्या असं लक्षात येतं की खरोखरी मी नाही बोलले तर फार बरं झालं, माझं चित्त कसं राहिलं तर शांत राहिलं. आणि असं जेव्हा चित्त शुद्ध आणि शांत आणि समाधानी असतं तेव्हाच भज गोविंदम म्हटलं जातं. म्हणून भज गोविंदम म्हणजे इथे चित्त शुद्ध आहे, क्षुब्ध आहे, तिथे कामक्रोध आहेत, तिथे काय भज गोविंदम स्थिर होणार. म्हणून इथे आचार्य आपल्याला सांगतायत मूढ जयही धना गमतृष्णाम कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णाम.
यल्लभसे निज कर्मोपातम वित्तम तेन विनोदय चित्तम. म्हणून गोविंद हा निर्मलम निष्कळम शांत आहे. जिथे बघा शांती, समाधान, तृप्ती, निर्भयता. आपण इतके वर्ष परमार्थ करतो आहोत, तर आपल्या चित्ताला हे वाढतं राहिलेलं आहे का अजून माझी चिडचिड होतीये, अजून मला लोभ वाटतोय कशाचा तरी, अजून मला राग येतोय. जर असं होत असेल तर अजून जसं जमलं पाहिजे तसं मला जमलेलं नाही आहे. हे कुणीही सांगण्याची आवश्यकता नाही. वरतून कुणी एखादी मैत्रीण म्हणेल का तू इतके वर्ष मंदिरात जाते, खूप छान तुझी स्थिती झालेली आहे, एखाद वेळेस ती म्हणून जाईल, पण माझं अंतःकरण हे मला माहिती पाहिजे आणि ते मी सातत्याने माझं अंतःकरण तपासलं पाहिजे. म्हणून आचार्य जे इथे म्हणतात की हा परमार्थ हा खूप जबाबदारीचा आहे. त्याला जबाबदारीचा परमार्थ, ही जबाबदारी आचार्यांनी आपल्यासमोर टाकलेली आहे. बघा, वासनांचे 2 प्रवाह असतात. एक सद्वासनेचा प्रवाह जो आहे त्याला वाट करून द्यायची, आणि दुर्बुद्धीचा जो प्रवाह आहे तो सातत्याने काय करायचा तर आटवत राहायचा. आता दुर्बुद्धीचा प्रवाह म्हणजे जे मी आत्ता विचार सांगितले, आता मी म्हटलंच की खूप इथे आपण विवेचन करू शकत नाही, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याला, आणि 33 श्लोक आपल्यासमोर आहेत. आणि त्यामुळे जी दुर्बुद्धी आहे, जो आत्ता मी विचार सांगितला की सातत्याने त्याला आवरत राहणं आणि तो आटवत राहणं प्रवाह दुर्बुद्धीचा, आणि सद्वासनेचा म्हणजे सद्विचारांचा प्रवाह सातत्याने वाढवत राहणं. मग तो विचार असू देत, त्याच्याबरोबर नाम असू देत, तो वाढवत राहायचा. आणि हळूहळू जेव्हा सद्विचारांचा, सद्वासनांचा, नामाचा प्रवाह वाढत राहतो, तेव्हा जीवाचं अंतःकरण शुद्ध होत राहतं. आणि जेव्हा अतिशय अंतःकरण शुद्ध होतं, तेव्हा जसं शुद्ध पाणी शुद्ध पाण्यामध्ये मिसळून जातं, त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरण, विमल अंतःकरण त्या शुद्ध परमात्म्याशी एकरूप होऊन जातं. आणि मग काय आहे तर वित्ततेनं विनोदय चित्तम. जे चित्त संतुष्ट जेव्हा राहतं आपलं, तेव्हा तिथे समाधान असतंच. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुकतूप आहे संचिताचे. काय चित्ताला हालचालच नाही आहे ना. जेव्हा तक्रार असते तेव्हा चित्त आपलं काय होतं तर तिथे सगळा गोंधळ निर्माण होतो. असं का, माझ्याच वाट्याला असं का, तिच्या वाट्याला तसं का नाही, कारण ती काहीच करत नाही. मी तर रोज येते भगवंत तुझ्या चरणांशी, रोज तुझी काय करते तर प्रदक्षिणा घालते, उपास तपास करते, मग तरी मला असं का आणि तिला तसं का. ती तर काहीच करत नाही आहे, कधीतरी एक दिवस तोंड दाखवते देवळामध्ये. आता ह्या सगळ्या गडबडी झाल्या की चित्त काय झालं तुमचं तर हल्लं. तिथं मग हल्ल्यानंतर ते गोविंदाचं काय, तिथे गोविंद कुठल्या पुढे निघून गेला. म्हणून वित्त तेन विनोदय चित्तम, म्हणून चित्त संतुष्ट असू दे. पुढचा आपल्यासमोर श्लोक आहे, नारीस्तनभर नावी देशम दृष्ट्वा भागा मोहावशम एतन मांसव साधी विकारम मनसी विचिंतय वारं वारं. आता इथे विषयांचा म्हणजे इथे असं आचार्यांनी अर्थामध्ये असं दिलेलं आहे की नारी म्हणजे स्त्री, सर्वांच्या मनामध्ये आकर्षण असतं, हे वास्तव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ते उपलक्षण समजून इथे विषयांचा विचार आपण करणार आहोत. की या श्लोकात जो मांडलेला आहे की विषयांचा विचार मांडलेला आहे की विषयांमध्ये हा जीव जो आहे तो जखडलेला असतो, तो गुंतलेला असतो. बघा, विषय या शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे की विषयोन्विती इति विषयः, जो मला जखडून टाकतो, जो मला काय करतो तर त्याच्याशी बांधून टाकतो, त्याला काय म्हटलेलं आहे तर विषय असं म्हटलेलं आहे. साधं उदाहरण आहे, पहाटे उठल्यानंतर चहा लागतो, चहाशिवाय गाडी पुढे चालत नाही. मग आता चहाशिवाय जर गाडी पुढे चालत नसेल तर चहा हा माझा काय झालेला आहे, विषय झालेला आहे. काय फार पुढे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे. 4 वाजता बरोबर चहाची आठवण येते. अहो ते कार्यक्रम वगैरे नंतर आधी चहा टाका मग पुढचं, त्याशिवाय गाडी काही सुरू होत नाही. मग हा चहाने मला काय टाकलेलं आहे तर बांधून टाकलेलं आहे. म्हणजे त्या चहाच्या मला चिंतनात, त्या विषयाच्या चिंतनात मला तर राहायला लावतो. चहा 4च्या ठोक्याच्या आधीपासून 3:30 जर कार्यक्रमाला जायचं असेल 5 वाजता, तर आता आवरून जायचं आहे, मग 3:30 वाजल्यापासून चहाची जेव्हा वाट बघणं होतं, ज्याचं चिंतन जेव्हा सुरू होतं, तेव्हा काय होतं तर चहा हा माझा विषय झालेला आहे असं समजायला हरकत नाही. मग आता एक विचार इथे आहे की हे विषय जे आहेत हे विषय मला बांधून टाकतात की मी विषयांना बांधून घेते, विषय मला बांधून टाकतात की मी विषयांना बांधून घेते. आता विषय जे आहे जगामध्ये असतात आणि विषय हे अचेतन जड आहेत, ते मला कसे बांधू शकतील, शक्यच नाही आहे.
तर जीवानी विषयांना काय केलेलं आहे तर बांधून घेतलेलं आहे. पण आपण काय म्हणतो, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आलेली आहे. एक व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली की अहो, प्रपंचातनं मला अजिबात फुरसत मिळत नाही. रोज दर्शनाला यायचे, नामस्मरण करायला मला अजिबात वेळ मिळत नाही. या प्रपंचाने मला अगदी बांधून टाकलेलं आहे. आता विषय कुठे असतात, प्रपंचामध्येच असतात. आता विषयांचाच हा प्रपंच आहे, जग पण हे विषयांचंच आहे. आता विषय म्हणजे त्याची पण व्याप्ती खूप मोठी आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. आणि हे विषय जगामध्ये सगळीकडे आहेत. डोळे उघडले की आपल्याला नामरूप दिसतात, वस्तू दिसतात, व्यक्ती दिसतात, छान छान मॉल दिसतात, तिथल्या वस्तू दिसतात. हे सगळे विषय आपल्याभोवती पसरलेले आहेत. बासुंदी दिसते, श्रीखंड दिसतं, घरामध्ये आता पन्हं केलेलं आहे, पन्ह्याचा वास येतो, तोही विषय होता आपला. कैरीची डाळ आहे. म्हणजे सगळे विषय जे आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, कान, नाक, डोळा, घ्राणेंद्रिय आणि त्वचा, हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय हे जगामध्ये आहेत आणि ते विषय जगामध्येच राहणार आहेत. पण ते विषय जे आहेत, शास्त्र असं सांगतं की ते अचेतन, जड आहेत, ते मला बांधू शकत नाहीत. म्हणून ती व्यक्ती असं म्हणते की मला प्रपंचामधल्या विषयांनी इतकं बांधून टाकलेलं आहे की मला अजिबात वेळ मिळत नाही. गोंदवलेकर महाराज काही बोलले नाही, ठीक आहे म्हणाले. परत दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती आली आणि तेव्हा महाराज एका खांबाला पकडून जोरजोरात ओरडत होते की मला सोड, मला सोड, मला सोड म्हणून. आता ती व्यक्ती तिकडनं येते आणि तिला असं वाटलं की महाराजांना असं काय करतात महाराज, खरं तुम्ही सोडा की खांबाला, तो खांब तुम्हाला धरून कसा ठेवेल असं तो म्हणतोय बरं का. की अहो, असं काय तुम्ही वेड्यासारखं ओरडताय, तुम्ही सोडा. आणि महाराजांनी खांब सोडला आणि म्हणाले, खांबाने मला बांधून ठेवलं नव्हतं तर मी खांबाला धरून ठेवलं. अगदी त्याचप्रमाणे प्रपंच तुला बांधून ठेवत नाही तर तू प्रपंचाला बांधून घेतलेला आहेस. खूप बारकावे असतात आपण जर विचार केला तर. आणि ह्या संपूर्ण विषयांमध्ये जे आहे ते आपलं जीवन चाललेलं असतं आणि त्या विषयांमागे आपण सतत सतत धावत असतो. का धावत असतो तर विषयांमध्ये आपल्याला सुख मिळेल म्हणून. आपण सातत्याने त्या विषयांमध्ये, बासुंदी खाल्ली की सुख होतं थंडीच्या दिवसामध्ये, आत्ता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर पन्हं पिलं तर आतमध्ये गारवा होतो, त्यामुळे सुख वाटतं आपल्याला. पण ते जर घसा बसला असेल, एकदम गार पाणी पिलं तर त्याने आपल्याला सुख वाटतं का, नाही वाटत. आपण पन्हंसुद्धा बाजूला ठेवतो. ॲसिडिटी झाली असेल तर म्हणतो नको पन्हं नको, ॲसिडिटी होईल मला. म्हणजे जो विषय मला सुख देतो तोच मला नंतर सुख देईल अशी शाश्वती नाही. आज जो सुखाचा वाटतो तोच मला दुःखाचा वाटतोय. आज कूलर सुखाचा वाटतोय, थंडीत दुःखाचा वाटतो. थंडीत शेकोटी सुखाची वाटते, उन्हाळ्यामध्ये ती आत्ता मला काय वाटते तर उष्ण, नको, घामाघूम होतो. अहो, काय वेटबीट लागले का काय शेकोटी पेटवत आहे. म्हणजे जो विषय सुखाचा वाटतो तोच विषय आत्ता दुःखाचा वाटतो. याच्यातून आपण असं घ्यायचं आहे की विषय जे आहेत ते मला कायमस्वरूपी सुख देऊ शकत नाहीत, कारण तो शाश्वत सुखाचा विषय होऊच शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तू किती विषयांच्या मागे धावलास तरी तुला सुख होणार नाही. जयास वाटे सिण भावा तेणे विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा तग बग सुटे. बघा, जयास वाटे सिण व्हावा, ज्याला वाटतं की आपल्याला क्षीण व्हावा त्यांनी विषयांचं चिंतन करत राहावं. ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्यांनी विषयांचं करून घ्यायची नाही, त्यांनी विषयांचं चिंतन करत राहावं. पण किती विषयांच्या मागे जर तुम्ही धावत राहिला तरी तुम्हाला समाधान मिळणार नाही, उलट अंतःकरणामध्ये जास्तीत जास्त तळमळ निर्माण होईल. आत्ता आम्ही परवा कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरला जायचं म्हटलं की कुठेतरी नाश्त्याला थांबायचं असतं आणि विरंगुळा ठरलेलं असतं, कारण का तर तिथे थालीपीठ छान मिळतं म्हणून. आता थालीपीठ छान मिळतं असं म्हणून आता चिंतन कुठे सुरू झालं, शिरवळला, की आता विरंगुळामध्ये थालीपीठ खायचं. आणि चिंतन सुरू झालं, विरंगुळामध्ये गेलो, तिथे त्यांनी सांगितलं की आज थालीपीठ संपलेलं आहे. झालं काय झालं, तगबग सुटे, जे समर्थ म्हणतात की तळमळ निर्माण झाली. हे काय, एवढं हॉटेल चालवतात पण एवढं सुद्धा काही नीट ठेवता येत नाही का एक्स्ट्राचं करून. हे का झालं तर त्या विषयांनी माझं अंतःकरण कसं करून टाकलं, तळमळ निर्माण केली त्या अंतःकरणामध्ये. बघा, असेही विषय जे आपल्याभोवती असतात. आता मग विषयांमध्ये सुख आहे का नाही, दुसरा प्रश्न पडतो. तर विषयांमध्ये सुख आहे, कारण प्रत्येक ज्ञानेंद्रियांचा जो आहे तो एक एक विषय आहेच आणि विषयांमध्ये सुख आहेच, कारण तो विषय खाल्ल्यानंतर आपल्याला समाधान प्राप्त होतं, पण शाश्वत सुख नाही.
शाश्वत सुखाचा विषय कोण आहे तर एक पांडुरंग आहे, जो भजगोविंदम आहे. अविट सुखाचा विषय कोण आहे तर पांडुरंग आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, अविटाचा केला संग तुका झाला पांडुरंग. आपण विषयांचा संग धरतो आणि तुकोबांनी कुणाचा संग धरला तर त्या अविटाचा संग धरला. आणि ते म्हणतात की आम्ही काय झालो, अविटाचा संग. बघा, संग धरला की आपण म्हणतो मुलांना पण की चांगली संगत धर, की चांगल्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या मुलाच्या बरोबर राहिल्यानंतर त्याच्याबरोबर पण तो कसा होतो, चांगले सद्गुण त्याच्या अंगी यायला लागतात. त्याचप्रमाणे संत संगतीमध्ये आपण राहिल्यानंतर संतांचे गुण पण आपल्यामध्ये हळूहळू संचरित व्हायला लागतात. म्हणून सत्संगत खूप महत्त्वाची आहे. आचार्य असं म्हणतात की आपल्यामध्ये जर एखादा छोटासा सद्गुण असेल आणि बाकीचे दुर्गुण आहेत असं आपण म्हणूयात, तर जेव्हा आपण संत संगतीमध्ये जातो तेव्हा एक सद्गुण खूप मोठा वाढीला लागतो. आणि आपल्यामध्ये जर एखादा दुर्गुण असेल आणि बाकी सद्गुण असतील, पण आपण दुर्जनांच्या संगतीमध्ये जर गेलो तर तो दुर्गुण वाढीस लागतो. आणि म्हणून संत संगतीचं जे महत्त्व आहे ते इथे आहे की संतांच्या संगतीमध्ये राहा आणि आपला सद्गुण जो आहे तो वाढीस लावा. त्यांचे गुण संचरित व्हायला लागले की हळूहळू आपलं अंतःकरण पण संतांसारखं व्हायला लागतं. आणि संत जे आहेत त्यांना विषयांमधलं काय कळलेलं आहे, मिथ्यत्व कळलेलं आहे. विषयांमध्ये सुख नाही हे त्यांना अनुभवाने पटलेलं आहे. आणि म्हणूनच तुकोबा 18 विश्वघरामध्ये दारिद्र्य असताना सुद्धा आनंदाचे डोई आनंद तरंग हा आपल्यासमोर अभंग बोलतायत. दुसरं एकनाथ महाराज आहेत, त्यांच्या घरी दररोज पुरणपोळी आहे. रोज 4 ठाव स्वयंपाक असायचा, पण तरीसुद्धा ते कसे आहेत तर त्याच्यापासून अलिप्त आहेत. रोज पुरणपोळी खात आहेत. खूप छान असं जर आपण विचार समजावून घेतले तर ज्या जगामध्ये आपण या देहाने राहतो त्या जगामध्ये विषय राहणार आहेत, ते निघून जाणार नाही आहेत. मग या विषयांमधलं मला मिथ्यत्व समजलं पाहिजे की या विषयांमध्ये परिपूर्ण सुख देण्याचं सामर्थ्य नाही आहे, हे बुद्धीने पटवून घेतलं पाहिजे. बघा, माऊलींची ओवी आहे, विषय गाडे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषय गाडे मिठी हा जो विषयांचा व्याळ आहे, विषय व्याळ म्हणजे कोण, सर्प. त्या विषय व्याळाने मला काय घातलेली आहे तर मिठी घातलेली आहे. आणि ती अशी घट्ट घातलेली आहे, नुसती मिठी नाही घातलेली आहे, तर ती कशी आहे तर घट्ट. पण आता ती सुटेल कशाने, फक्त गुरूंच्या कृपा दृष्टीने ती सुटेल. आता आपण किती विषयांमध्ये अडकलेलो आहोत हे प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं. एक विषय झाला की दुसरा विषय, दुसरा विषय झाला की तिसरा विषय, अशी मुंग्यांसारखी रांग लागलेली असते. कारण त्या विषयांमध्ये सत्यत्व आहे असं आपल्याला वाटतं. आणि हा विषय वेळाने जी आपल्याला मिठी घातलेली आहे ती गुरूंच्या कृपेदृष्टीने सुटते. म्हणजे काय होतं तर सद्गुरू त्या विषयांकडे ज्या दृष्टीने बघतायत ती दृष्टी ते आपल्याला प्राप्त करून देतात की हे जग मिथ्या आहे, या जगामध्ये हे जे विषय आहेत हे मिथ्या आहेत, ते सत्य नाही आहेत, ते पूर्ण सुख देऊ शकत नाहीत. बघा, एक अजून दृष्टांत सांगते. आपण गारुडी बघितलेला आहे, गारुडी जेव्हा सर्प घेऊन येतो नागपंचमीच्या वगैरे वेळेला, तेव्हा तो मोठाचा मोठा सर्प आपल्या अंगावर खेळवत असतो. आपल्याला कौतुक वाटतं की बापरे, एवढा विषारी सर्प हा कसा काय लीलया अंगावरती खेळवतोय. आणि जेव्हा आपण ते दूध लाहा देतो आणि त्याला विचारतो, हो एवढा विषारी सर्प कसा काय तुम्ही जवळ ठेवलाय, तर तो आपल्याला सांगतो की त्याचे दात काढलेले आहेत. दात काढले म्हटलं, विष कशामध्ये असतं, दातांमध्ये असतं. जर दातच काढले तर मग तो चावला तरी काय फरक पडतोय. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा सद्गुरू आपल्याला या विषयांमधलं मिथ्यत्व दाखवून देतात की या विषयांमध्ये परिपूर्ण सुख नाही आहे, तर सुख कशामध्ये आहे तर त्या आत्मस्वरूपामध्ये आहे. आणि तेव्हा जेव्हा असं विषयांमधलं मिथ्यत्व दाखवतात तेव्हा विषय राहिले तरी काही फरक पडत नाही. तुमच्या अवतीभोवती कितीही विषय असू देत, काहीही फरक पडत नाही. बघा, इथे असं म्हटलं आहे एकनाथ महाराजांनी की विषयांवरील लोळे परी विषय संगे न मिळे. सगळे संत जे आहेत ते आपल्या देहाचं प्रारब्ध असेपर्यंत या जगतामध्ये सगळे विषय सेवन करतायत. म्हणून म्हटलं की एकनाथ महाराज पुरणपोळी खातात. सगळे संत काय करतात, गोंदवलेकर मला पिठलं भाकरी आवडतीये म्हणजे तो त्यांचा विषय झाला आहे का, म्हणजे ते विषयांमध्ये राहत आहेत. पण जर विषय मिळाला नाही तर तिथे तगबग नाही आहे, तळमळ नाही आहे. आता एकनाथ महाराज तर प्रापंचिक होते. गिरिजाबाईंसारखी त्यांना काय होती तर सुसंस्कृत अशी पत्नी होती. अगदी प्रपंच अगदी व्यवस्थित छान करणारी अशी त्यांना पत्नी होती, मुलं होती. पण तरीसुद्धा विषयांमध्ये राहून म्हणजे प्रपंचामध्ये राहून सुद्धा ते कसे होते तर अलिप्त होते. एक प्रसंग त्यांच्या चरित्रामधला असा आहे
की गिरिजाबाई आणि एकनाथ महाराज आणि अपत्य होती. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये जे आहे तेव्हा आपल्या ग्रामदेवतेला नैवेद्य द्यायचा असतो. अशी पद्धत पूर्वीची आहे की ग्रामदेवतेला शुक्रवारी, श्रावणी शुक्रवारी नैवेद्य द्यायचा असतो पुरणपोळीचा. आता एकनाथांकडे श्रीखंड्या आणि उद्धव हे दोघं कोण होते तर काम करत होते. आपल्याला माहिती की कृष्ण जो आहे तो श्रीखंड्या रूपाने होता. त्या दिवशी दोघंही जण ते कुठेतरी कामाला गेले होते आणि गिरिजाबाई नाथांना असं म्हणतायत की आज देवीला नैवेद्य तुम्ही नेऊन द्या. नाथांनी ते पूर्ण पान जे पुरणपोळीचं नैवेद्याचं जे वाढलेलं होतं ते पान झाकलं वरती. त्याला पान तसं उघडून येत नाही, ते दुसऱ्या ताटाने झाकलं. मध्ये नदी होती गोदावरी आणि गोदावरी ओलांडून पुढे देवीला जायचं होतं. नदी दुथडी भरून वाहत होती. नाथांनी पान हातामध्ये घेतले, नदीच्या जवळ येऊन उभे राहिले, नदीला नमस्कार केला आणि नदीतनं पुढे चालत गेले. देवीला नैवेद्य दाखवला. देवी असं म्हणते की अरे तू खूप वर्षांनी नैवेद्य दाखवायला आलायस, कारण तुझं कोणी ना कोणीतरी श्रीखंडा येतो, नाहीतर उद्धव येतो, पण आज तू लहानपणी येत होतास, आज खूप वर्षांनी आलेला आहेस, तर तू मला घास भरव. नाथांनी प्रत्यक्ष देवीला पुरणपोळीचं जेवण जेवायला घातलं आणि नाथ परत आले. नाथ परत आल्यानंतर गिरिजाबाईंनी ताट बघितलं नैवेद्याचं, सगळं संपलेलं होतं. आता नैवेद्य देव खातो का? आपल्याला माहिती आहे की नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य आपणच खातो. आणि गिरिजाबाई म्हणतात तो पुरणाची पोळी कुठे गेली का तुम्ही नदीला अर्पण केली? ते म्हणतात नाही, ते नंतर सांगतो, तू मला आधी वाढ, मला भूक लागलेली आहे. गिरिजाबाई दोनदा विचारतात, पण नाथ म्हणतात तू मला आधी पान वाढ, मग मी तुला नंतर सांगतो. आणि गिरिजाबाईंनी विचारलं, अहो तुम्ही नदी हे ठीक आहे, पण म्हणजे नदी ओलांडून कसं गेलात? एवढी दुथडी भरून नदी वाहतीये. तर नाथ असं म्हणतात की मी नदीला प्रार्थना केली की जर मी ब्रह्मचारी असेल तर मला तू वाट करून दे. आता हे म्हटल्यानंतर मात्र गिरिजाबाईंनी तोंडावर पदर घेतला आणि हसायला लागल्या. ते म्हणे, अहो आपल्याला 4 मुलं आहेत, मी तुमची बायको आहे, तुम्ही ब्रह्मचारी म्हणता, खुशाल तुम्हाला. तर नाथ म्हणतात तुम्हाला तर काही विचारू नकोस, तुम्हाला फक्त आत्ता पान वाढ. म्हणून गिरिजाबाईंनी नाथांना जेवायला वाढलं आणि जेवायला वाढल्यानंतर नाथांचं जेवण झालं. पूर्वी अशी पद्धत होती की पती जेवल्यानंतर पत्नी जेवायला बसायची. मग त्यांचं जेवण झाल्यानंतर नाथ बंगईवर झोपाळ्यावर जाऊन बसले आणि गिरिजाबाई जेवायला बसल्या. आणि गिरिजाबाई जेवायला बसल्यानंतर नाथ बंगईवरून उठले, हातामध्ये तलवार घेतली आणि रुद्रावतार त्यांनी धारण केला. नाथ शांतीब्रह्म आहेत, डोळे लाल बुंद झालेले आहेत त्यांचे, हातात तलवार आहेत आणि गिरिजाबाईंकडे आले. गिरिजाबाई जेवत होत्या आणि गिरिजाबाईंवर रागवले, म्हणाले पुरणपोळी खा. त्यांना हा पहिलाच रुद्रावतार पहिल्यांदाच ते बघत होते नाथांचा, कारण नाथ शांत. त्यांना काही कळे ना की असं कसं काय नाथ एवढे रागावलेत आपल्यावरती. आणि त्या एकदम अशा घाबरून गेल्या, पटपट पटपट घास खायला लागल्या. ती शेजारी बाई उभी होती, तिला म्हणाल्या की अजून तिला वाढा भात, अजून वाढा वरण, अजून वाढा आमटी. म्हणजे त्यांचं जेवणाकडे लक्षच नव्हतं, त्यांचं लक्ष कुठे होतं? तलवारीकडे लक्ष होतं. आणि त्या भरा घास खात होत्या. जेवण कसं तरी त्यांनी संपवलं. नाथ आपल्या जागेवर जाऊन बसले आणि जेवण झाल्यानंतर त्या बाहेर आल्या नाथांकडे आणि नाथ विचारतात कशी काय पुरणपोळी झाली होती, कशी काय आमटी झाली होती? त्यामुळे मला माहिती नाही कशी झाली होती. गोड झाली होती ना पुरणपोळी? नाथ म्हणतात, म्हणे मला नाही माहिती कशी झाली होती, ती गोड का खाते? तर नाथ म्हणतात, अहो तुम्हीच केली ना पुरणपोळी, तुम्हीच केली ना आमटी, मग असं काय म्हणताय, सांगा ना कशी झाली होती ती. म्हणे मला काही माहिती नाही, तुमचं लक्ष कुठे होतं मग जेवणात नव्हतं तर? त्या गिरिजाबाई असं म्हणतात की माझं लक्ष तुमच्या तलवारीकडे होतं, त्यामुळे मला पानामध्ये मी काय खाते ह्याचं मला भान अजिबात राहिलं. म्हणजे त्यांनीच केलेला स्वयंपाक त्या तलवारीकडे लक्ष असल्यामुळे, नाथांचा रुद्रावतार तो पाहत असल्यामुळे त्यांच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्यांना कुठल्याही पदार्थाची चव कळली नाही आणि नाथांनी उत्तर दिलं. त्याचप्रमाणे हा प्रपंच करत असताना भज गोविंदम भज गोविंदम. हा किती उच्च स्थिती आहे, त्या स्थितीचा आपल्याला अंदाज येणंसुद्धा शक्य नाही आहे की एवढा प्रपंच करतायत, मुलं होत आहेत, पण तरीसुद्धा त्या प्रपंचापासून अतिशय अलिप्त आहेत. म्हणून संतांच्या स्थितीचा अंदाज येणं सामान्यांना शक्य नाही आहे. हा गोष्टीतनं थोडा अंदाज आपल्याला येईल, पण त्यांची किती उच्च स्थिती असेल. म्हणून इथे जी मी हा कथा का सांगितली, विषयांवरील डोळे परी विषय संगे न मिळे. अशी स्थिती जेव्हा येते तेव्हा विषयांमध्ये राहून सुद्धा
तो विषय मला बांधून टाकू शकत नाही. किती विषय आले, मिळाला तरी रामकृष्ण हरी, नाही चहा मिळाला तरी रामकृष्ण हरी. ठीक आहे, आज नाही चहा पिणार, आज भगवंताच्या मनात नव्हतं मला चहा देण्याचं. मग चिडचिड होते का आपली, चहा जर नाही मिळाला तर? हे काय दूध घरात ठेवता येत नाही का? साधा 1 कप चहा मागतो दिवसातनं, माझ्या काही जास्त मागण्या आहेत का? असं म्हणून चिडचिड होत असेल तर तो चहा माझा विषय झालेला आहे. मिळाला तरी रामकृष्ण हरी, नाही मिळाला तरी रामकृष्ण हरी. अशी स्थिती जेव्हा येते तेव्हा ते गोविंदाचं भजन जे आहे ते आतमध्ये स्थिर व्हायला मदत होते. पुढे आचार्य म्हणतात, जीवन कसं आहे आपलं हे आचार्य सांगतात. नलिनिदल गत जलम मती तरलम तत्वद जीवित मतिशय चपलम विद्धि व्याध्य भीमानग्रस्तम लोकम शोकहतम च समस्तम. म्हणजे कमलदल इथे म्हटलंय. कमलदलाच्या पानावरती किंवा अळूची पानं आपण बघितलेली आहेत. आळवावरच्या पाण्यावरती एखादा दवाचा थेंब पडावा आणि तो लगेच घरंगळून जावा, इतकं आपलं जीवन कसं आहे तर क्षणभंगूर आहे. आता कसं क्षणभंगूर आहे म्हणजे आपल्याला किती माहिती आहे का? जसं मी आत्ता म्हटलं आपलं जीवन 50, 60, 70, 80, 100 किती माहिती नाही आहे. त्यामुळे या अर्थी क्षणभंगूर असं म्हटलं आहे. अहो ताई आत्ता प्रवचन करत होत्या, काल त्यांचं प्रवचन ऐकलं आणि आज नाही आहेत. ह्यालाच काय म्हणतात? क्षणभंगूर. लगेच बातमी आली उद्या की गेला, ॲक्सिडेंट झाला. अहो असं कसं? असं कसं नाही, तसंच ते. कारण आत्ता काल होते आज नाही आहेत. ह्याला काय म्हटलं आहे? क्षणभंगूर असं म्हटलेलं आहे. आणि समर्थांनी आपल्यासमोर सांगितलं आहे, मृत्यू न म्हणे. तो राजा म्हणत नाही, तो रंक म्हणत नाही, तो सगळ्यांना मृत्यूपंथाने नेतोच. अवतार तितुके संपले. अवतारसुद्धा आज आपल्यामध्ये देहाने जे आलेले आहेत ते सुद्धा आपल्यामध्ये आज नाही आहेत. कारण जे आलेले आहेत त्यांना जावं लागतं. हा इथला मृत्यूलोकातला काय आहे तर नियम आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. मग असं जे क्षणभंगूर जे आपलं जीवन आहे ते कसं जगावं, काळजी करत जगावं. माझा प्रपंच मी केला, माझ्या मुलांची मी लग्न लावून दिली, आता नातवाची पण काळजी करायची का मग, की नातवाला कधी नोकरी लागेल. असं जर जीवन आपण व्यर्थ घालवलं तर ते कधी गोविंद म्हणायचं. म्हणून आपल्या इथे आचार्य मूळ म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. नुसतं जीवन हे अशाश्वत नाही आहे, तर ते रोगांनी भरलेलं आहे. ते अभिमानाने काय आहे तर भरलेलं आहे. अहंकाराने ते जीवन जे आहे ते सगळं भरलेलं आहे. आपली वाक्य असतात, हे जग माझ्या वाईटावर टपलेलं आहे. आता काय जगाला काय तेवढंच काम आहे का तुमच्या वाईटावर टपण्या इतकं? पण आपण सहज अशी वाक्य बोलून त्याला माझं चांगलं बघवत नाही, तिला माझं चांगलं बघवत नाही. आणि जेव्हा आता अशी जेव्हा वाक्य म्हणतो आपण तेव्हा आपलं अंतःकरण कसं झालेलं असतं, म्हणजे आपलं सुख तिथे नसतंच. म्हणजे तिने चांगलं जर बघितलं, तिने जर चांगलं म्हटलं, त्याने जर चांगलं म्हटलं तर त्याच्या म्हणण्यावरती माझं सुख अवलंबून आहे. मग मी कुठे आत्मसुख गेलं कुठे? ते दुसऱ्याच्या क्रियाप्रतिक्रियांवरती आपलं जर सुख अवलंबून असेल तर मी स्वतंत्र कुठे राहिली? क्रियाप्रतिक्रिया करणं हा जगाचा नियम आहे. तुम्ही चांगलं केलं तर चांगलंच म्हणतील असं काही सांगता येत नाही. क्रियाप्रतिक्रिया जगाकडून येत राहतात, पण त्या क्रियाप्रतिक्रियांनी किती विचलित मी व्हायचं हे कोणी ठरवायचं आहे तर हे मी ठरवायचं आहे. आमचे डॉक्टर काका जे सद्गुरू आहेत ते स्वतः डॉक्टर होते. 52 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली आणि 52व्या वर्षी अध्यात्माला पूर्णपणे झोकून दिलं. आणि मग प्रॅक्टिस सोडणं भाग होतं, कारण जर पूर्ण वेळ परमार्थ करायचा असेल तर प्रॅक्टिस करून परमार्थ करणं शक्य नव्हतं. आणि जेव्हा प्रॅक्टिस सोडली तेव्हा गावातले लोक असं म्हणाले की एवढी चालती प्रॅक्टिस का बरं सोडली? ईश्वर सेवा जी आहे ती हीच सेवा आहे की पेशंटची सेवा करणं? जनसेवा हीच ईश्वर सेवा. खरं प्रॅक्टिस सोडायला नको होती. एक प्रतिक्रिया. दुसरी प्रतिक्रिया अशी झाली की अहो खूप प्रॅक्टिस चालत होती, खूप कमवून ठेवलं असेल, खूप कमवून ठेवलं असेल, काढतील हळूहळू बाहेर आणि आता अध्यात्माकडे लागले. दुसरी प्रतिक्रिया. आणि समजा अजून नसती सोडली, अजून पैशाचा लोभ सुटत नाही, 75 आली तरी अजून पेशंट तपासतात असेल. आता ह्या क्रियाप्रतिक्रियांवर जर आपलं जीवन अवलंबून ठेवलं तर काही खरं आहे का? काहीच खरं नाही. आणि असं आपलं जीवन जे आहे हे जगातल्या म्हणजे जग म्हणजे कुठलं जग म्हणजे फार मोठं जग नाही आपलं. मी ज्या घरामध्ये राहते ते घर, माझे नातेवाईक, माझे कुटुंबीय, माझी मुलं, माझे शेजारी पाजारी, ज्या गल्लीत मी राहते, ज्या कॉलनीमध्ये मी राहते, हेच आपलं जग आहे. जिथे मी नोकरी व्यवसाय करते तेच आपलं जग आहे. खूप जग मोठं नाही आपलं.
आणि ह्याच्यातून ज्या क्रियाप्रतिक्रिया येतात त्याच्यावरती माझं सुख अवलंबून असतं. अहो मी किती चांगले वागले पण तिने असं का म्हणायला पाहिजे होतं, मग तू चांगली वागली आहेस ना, मग तिने काय म्हणू देत, काय बिघडलं. पण आपलं सुख मात्र लगेच काय होतं तर बिघडून जातं. म्हणजे आपण कोण झालो तर परावलंबी झालो. आणि शास्त्र काय सांगतंय तर तू स्वतंत्र आहे. आणि हे स्तोत्र आपल्याला सांगतं आहे की जग जे आहे, जगाशी तुम्ही कसेही वागलात तरीसुद्धा जग त्याच्या क्रियाप्रतिक्रियांचे खेळ केल्याशिवाय राहणार नाही. पण त्या क्रियाप्रतिक्रियांच्या खेळामध्ये तुम्ही अडकू नका. जेवढाच तेवढे जगाशी संबंध ठेवा की आपल्या अंतःकरणामध्ये मग भज गोविंदम सुरू राहतं. पुढे म्हणतात लोकम शोकहतं च समस्तम. आता सर्व लोक जे आहेत ते कसं आहेत तर शोकग्रस्त आहेत. आता शोकग्रस्त म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की खूप रडतायत, खूप विवळत आहेत, खूप आरडाओरडा करतायत. तर असा शोकग्रस्त इथे अर्थ नाही आहे. तर दोन प्रकारचे शोक आहेत. एक होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक आणि दुसरा आहे तो आगामी शोक. अर्जुनाला कुठला शोक झाला होता, आगामी शोक झाला होता की हे सगळे जे युद्धभूमीवर उभे आहेत ते कसे आहेत तर ते मरणारे आहेत आणि मारणारा कोण आहे तर मी आहे, असा त्याला आगामी शोक झाला होता. असे दोन प्रकारचे शोक आहेत, होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक आणि पुढचा जो आहे तो आगामी शोक. आता ह्या शोकांमध्ये आपलं सगळं जीवन चाललेलं असतं की नाही. होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक म्हणजे भूतकाळातल्या गोष्टींचा शोक. जे इथे बंधुवर्ग बसलेले आहेत त्यांनी कुठे ना कुठेतरी नोकरी केलेली आहे. एखादी व्यक्ती समोर आली की आठवतं की तिने मला त्यावेळेस माझं प्रमोशन अडवलं. आता काय झाले, रिटायर झालो, त्याचं व्याज खातो आहोत तरीसुद्धा काय होतं पटकन मन भूतकाळामध्ये निघून जातं. एखादी भगिनी असते, कुणाच्या लग्न कार्यामध्ये गेली की आठवतं माझ्या नंदेने माझ्या लग्नामध्ये मला एवढा त्रास दिला होता. झाला शोक तिथे निर्माण झाला त्या अंतःकरणामध्ये. ते समोरचं लग्न एन्जॉय करत नाही आहे, गेलं भूतकाळामध्ये अंतःकरण. आणि व्यर्थ वेळ काय आहे, त्या गोष्टींचा काही उपयोग आहे का? भूतकाळातल्या गोष्टी आठवून फक्त वेळ व्यर्थ जातो. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी अंतःकरणात साठवून आपण म्हणतो आम्हाला नामाला वेळ मिळत नाही. म्हणून आचार्य म्हणतात की व्यवस्थित विचार करा. विचारांनी हे जे अविचार आहेत हे काढून टाका. आणि असे अविचार काढले की अंतःकरण मोकळं होईल आणि त्या मोकळ्या अंतःकरणामध्ये तुम्हाला नाम भरता येईल. पण भूतकाळातल्या गोष्टी आठवून रडायचं, विवळायचं की हे असं झालं होतं, ते तसं झालं होतं आणि व्यर्थ वेळ घालवायचा. आणि भविष्यकाळ जो आगामी शोक आहे, काय होईल आणि कसं होईल, हा आगामी शोक आहे. आता हे आपल्या हातात आहे का? काय होईल आणि कसं होईल ही भगवंताची नियोजन येते. काय होईल, आता कर्तव्य करणं किंवा ती प्लॅनिंग करणं हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. पण काय होईल आणि कसं होईल हा विचार आपण करू शकत नाही. जसं व्हायचं तसं होईल, जे व्हायचं तसं होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, अशी निवांत स्थिती याला ईश्वर शरणागती असं म्हणतात. आपण म्हणतो की आम्ही ईश्वराला शरणागत आहोत पण ईश्वराची व्यवस्था आम्हाला मान्य नाही. अहो असं झालंच कसं? आता झालंच कसं म्हणजे काय, त्याच्या नियोजनामध्ये होतं म्हणून झालं. मला अपेक्षित जे होतं ते झालं नाही. मला अपेक्षित खूप काही गोष्टी असतात पण त्या मनासारख्या होतच नाहीत. समर्थ म्हणतात अवघ्यांचे अवघे सजे, तो अवघेची होती राजे. सगळ्यांच्या मनासारखं जर झालं असतं तर सगळेच राजेपदावरती बसले असते. पण असं होतं का? एखाद वेळेस वाटतं की मला प्रमोशन मिळणार नाही, मिळून जातं. आणि एखाद वेळेस आशा असते मिळेल पण नाही मिळत. दोन्ही गोष्टी असतात आपल्या अशा. आपण म्हणतो सुद्धा मला वाटलं, स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझं घर होईल, प्राधिकरणात बंगला होईल, पण झाला. कारण तो होताच तुझ्या नशिबामध्ये. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून नियोजित आणि अपेक्षित हे दोन शब्द आहेत. नियोजित हे भगवंताच्या इच्छेप्रमाणे होत असतं आणि अपेक्षित जे आहे ते मात्र आपल्याला दुःखदायक होतं. जर अपेक्षित झालं नाही ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला इथे आचार्य सांगतायत. बघा, खूप मोठं रडणं ओरडणं करण्याची आवश्यकता नाही आहे. खूप लोक वरती दाखवत नाहीत पण आतून दुःखी असतात. अंतःकरणातून काय असतात तर दुःखी असतात. वरती हसतात आपल्याशी, हा हॅलो करतात, पण अंतःकरण दुःखी असतं. मग आता हे सगळे विचार जे आचार्य सांगतायत ते ह्याच्यासाठीच सांगतायत की अरे ह्या मिथ्या जगतामध्ये मिथ्या जीवानी किती शोक करावा. बघा वाक्य आपल्यासमोर, मिथ्या जगतामध्ये मिथ्या जीव. जग मिथ्या आहे की नाही? जगाला काय आहे? उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. ते एकेकाळी निर्माण झालेलं आहे, आता स्थिती आहे आणि एक वेळेस ते नक्की जाणार आहे. प्रलय झाला हरिद्वार ऋषिकेशला, सगळे लोक एका सेकंदात वाहून गेले.
आता मला पण काय आहे, जन्म आहे, जरा आहे आणि मरण आहे. म्हणजे मी पण जन्माला आलेली आहे, त्याच्या आधी मी नव्हते. एक वेळ तारखेला मी जन्माला आलेली आहे, तुमच्यासमोर बसलेली आहे, आणि एक वेळ नक्की आहे की मी एका तारखेनंतर इथे नसणार आहे. म्हणजे ज्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे, ज्याला जन्म आहे, जरा आहे, मरण आहे, त्याला मिथ्या असं म्हणतात. मिथ्याची व्याख्या अगदी सरळ सोपी आहे. जे येतं टिकतं जातं त्याला मिथ्या असं म्हणतात. जे कायमस्वरूपी टिकत नाही त्याला मिथ्या असं म्हणतात. मग ही अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ती पण कशी आहेत तर मिथ्या आहेत. बघा, आपण भोवरा बघितला असेल. जेव्हा भोवरा आपण फिरवतो, लहान मुलं ती भोवरा फिरवतात, त्या भोवऱ्याला एक बारीकसा असा आस असतो. पण तो भोवरा जर फिरवायचा असेल तर त्याला पृष्ठभाग लागतो. पृष्ठभाग म्हणजे अशी जमीन असल्याशिवाय तो भोवरा फिरवता येत नाही आपल्याला. मग आता आपल्याला असं सांगितलं जातं की पृथ्वी कशी आहे तर गोल फिरतीये. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड कसे आहेत तर ही हलत आहेत. मग आता ज्या अर्थी अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे ह्या जगाला गती आहे. जगाची व्याख्याच आहे की जे गतिशील आहे त्याला जग असं म्हणतात. आणि हे गतिशील जग जर फिरायचं असेल तर त्याला अधिष्ठान लागतं, आणि ते अधिष्ठान परब्रह्मतत्वाचं आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सगुणात विठ्ठल आहे तर निर्गुणात ब्रह्म आहे. ते अधिष्ठान कधीच नाही असं होत नाही. ते अधिष्ठान पूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे देहादी जगत असलं तरी ते आहे, हे देहादी जगत नसलं तरी ते अधिष्ठान आहे 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 आणि आहे. म्हणून तो जो आहे म्हणून ते एकच सत्यतत्व आहे. आणि हे ते सत्यतत्व जे आहे त्या सत्यतत्वाच्या तू अनुसंधानात राहा. म्हणून हे मूढा तू शोकग्रस्त होऊ नको. या मिथ्या जगतामध्ये मिथ्या जीवाने चिंता करता करता शोक करता करता एक दिवस तो हार्ट अटॅक येऊन निघून जाणार आहे. कारण चिंता चितेवर नेल्याशिवाय राहत नाही आणि चिंतन तारल्याशिवाय राहत नाही. भगवंताचं चिंतन जे आहे ते आपल्याला तारतं आणि चिंतेने देह जळतो आणि तो शेवटी आपल्याला चितेवर नेऊन ठेवतो. बघा, चिंता आणि चिंतन की काय फरक आहे? फारसा फरक नाही आहे, पण विचार केला तर ह्या विचारांमध्ये केवढा फरक आहे. म्हणून आचार्य म्हणतात की हे जे तुला आयुष्य मिळालेलं आहे, जे जीवन मिळालेलं आहे, या जीवनामध्ये आपलं शाश्वत हित कर. आपण सगळे प्रापंचिक आहोत. आपलं कर्तव्य अतिशय उत्तम रीतीने पार पाडायचं आहे, पण त्याच्यामध्ये फार अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रियांमध्ये अजिबात अडकायचं नाही. आपल्या वाट्याला जो आपला कर्तव्याचा वाटा आलेला आहे तो निर्विवादपणे उचलायचा आहे. अगदी शेवटपर्यंत राहणं त्यात मात्र संतांना मान्य नाही आहे. कर्तव्य करायचं पण त्याचं अनुसंधान ठेवायचं नाही. आणि म्हणून बघा, एक खूप छान विचार इथे आत्ता सुचला म्हणून मला आठवला म्हणून सांगते. आपण सगळे प्रापंचिक आहोत. जेव्हा प्रपंच करायला लागतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असं असतं की नाही, शिक्षण झालं की नोकरी लागली पाहिजे, नोकरी लागली की लग्न होतं आपलं, लग्न झालं की मुलं होतात. मग आपल्या संबंधित जी सगळी कर्तव्य असतात, नातेवाईकांची असतात, बहिणींची असतात, भावंडांची असतात, ही सगळी कर्तव्य अतिशय उत्तम रीतीने पार पाडण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. आणि असं कर्तव्य पार पाडता पाडताच माझ्या संबंधी काय कर्तव्य आहे हे आपण मात्र पूर्ण विसरून जातो. आणि हे माझ्या संबंधी काय कर्तव्य आहे हेच आचार्य आपल्याला सांगतायत की मुक्त होणं हे तुझ्या संबंधीचं तुझं कर्तव्य आहे. या प्रपंचाच्या प्रवाहामध्ये तू सातत्याने दुसऱ्यांची चिंता करता करता त्यांचीच सतत काळजी करतो आहे. मुलाचं काय, नातवाचं काय, अजून त्याचं नोकरीचं काय. प्रपंच हा प्रपंचाचं स्वरूपच काळजीचं आहे, चिंतेचं आहे. त्या कधी न संपणाऱ्या चिंता आहेत. आणि ह्या सगळ्या कर्तव्यांमध्ये तू मात्र तुझ्या संबंधीचं कर्तव्य पूर्णपणे विसरलेलं आहे. आणि त्या कर्तव्याची जाणीव आपल्याला इथे आचार्य करून देत आहेत की तू तुझ्या संबंधी कर्तव्य पार पाड, म्हणजे तू मुक्त हो, तू निरपेक्ष आनंदाची प्राप्ती करून घे आणि असं उंच आणि दर्जेदार जीवन तू शिक जगायला. आता उंच आणि दर्जेदार जीवन म्हटलं की व्यावहारिक जीवन तर आहेच उंच आणि दर्जेदार. जसं आता बऱ्याच जणांची मुलं अमेरिकेला आहेत, सुना अमेरिकेला आहेत, जावई पण छान आहेत, घर दार बंगले गाड्या सगळं आहे. हे व्यावहारिक जीवन जे आहे ते प्रारब्धानुसारी जसं आहे तसं असणारच आहे. पण उंच आणि दर्जेदार जीवन जे आहे ते सुख, शांती, समाधान, निर्भयता, आनंद, हे उंच आणि दर्जेदार जीवनाची व्याख्या आपल्यासमोर इथे आचार्यांनी केलेली आहे. आणि हे जेव्हा आचार्य आपल्याला हे कर्तव्य लक्षात आणून देतात, बघा, हे कर्तव्यसुद्धा संतांनी लक्षात आणून द्यायला पाहिजे. नाहीतर आपण प्रवाह पतितासारख्या या प्रपंचामध्ये वाहतच असतो.
की सगळे प्रापंचिक आहोत. अहो, घरामध्ये जर एखादा मृत्यू झाला आणि जर शोक केला नाही त्या व्यक्तीनी, म्हणजे तिच्याबरोबर जी सहचारी असेल ती, तर आपण काय म्हणतो, काय एवढी जवळची व्यक्ती गेली पण साधं डोळ्यात पाणीसुद्धा नाही. म्हणजे त्यांनी रडलं पाहिजे, त्यांनी ओरडलं पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे. ही प्रापंचिकांची काय सहज ही सगळी समजूत झालेली असते. आणि जे संत असतात ते मात्र काय, त्यांना काय म्हणतात मग, दगड. आमचे काका म्हणतात, माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा मग तो समारंभ असतो, मुलीला जेव्हा सोडायचं असतं कुठे, नवऱ्याच्या घरी, जी बरात निघते तेव्हा तेव्हा सगळ्या जा मुली जा, दिला घरी तू सुखी राहा, आणि मग सगळ्या घळाघळा रडत असतात. आणि मग माझी पत्नी असं मला म्हणाली की तुम्ही दगड आहात, तुम्ही जा मुलीला सोडायला. कारण तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेले आहात सगळ्या. मग आता प्रापंचिक लोक संतांना काय म्हणतात, दगड म्हणतात. कारण प्रापंचिकांना काय सवय झालेली असते, आपल्यासारखं रडलं पाहिजे, आपल्यासारखं दुःख केलं पाहिजे. आणि ही सगळी काय आहे तर फजिती आहे. आणि म्हणून मी जे म्हटलं की त्या जीवनमुक्ताची स्थिती आपल्याला ओळखू येत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या आचार्य आपल्यासमोर जे सगळं मांडत आहेत विचार, ते ह्याच्यासाठी मांडतात. आणि हे जर विचार पटत नसतील तर त्यांनी परमार्थाच्या भानगडीतच पडू नये. खरं सांगायचं तर प्रापंचिकांचं छान चाललेलं असतं, क्लब पार्ट्या, जसं जाणं येणं, तुम्ही मला एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ. तर सुपंथावर कधी चालतच नाहीत. तुम्ही तसे आम्ही असे, तुम्ही जसे आम्ही तसे. म्हणजे एकमेकांना दुःख सांगायची. तिने तिच्या सासूचं सांगायचं, मी माझ्या सासूविषयी बोलायचं. तिने जावेविषयी बोलायचं, मी जावेविषयी बोलायचं. मग छान जमून जातं त्यांचं. त्यांनी परमार्थाच्या भानगडीत पडायची आवश्यकताच नाही आहे. ज्यांना आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, सुख शांती समाधान तृप्ती हवी आहे, त्यांनी हे सगळे विचार काय आहे तर समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून इथे आचार्य असं म्हणतात की आयुष्य हे क्षणभंगूर आहे. संपत्ती जी आहे तुमची कमवण्याची जे धमक आहे अंगामध्ये, तोपर्यंत लोक तुम्हाला काय करतात तर तुमची वरवर करतात. घरामध्ये सुद्धा आता हा कमावता आहे, हा कुटुंब प्रमुख आहे, त्याला आल्याला चहा द्या, आल्याला पोहे द्या, त्याची वरवर करतात. यांना विचारल्याशिवाय काही होणार नाही. आणि जेव्हा संपत्ती कमावण्याची क्षमता संपते, वय व्हायला लागतं, वृद्धावस्था यायला लागते, तेव्हा कुणीही तुमच्याकडे लक्ष देत नाही. हे अक्षरशः वास्तव्य श्लोकामधून आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्यांच्यासाठी तू आयुष्यभर कष्ट घेतलेस, ज्याची तुझं गुंती ते मोकली ती अंती. ज्यांचं अंतःकरण तुझं सगळ्यांमध्ये गुंतलेलं होतं ते मात्र शेवटी तुझ्याबरोबर एकटाच बसलाय, खोलीमध्ये बसू देत, आव खोकतायत. म्हणजे असं की ते आपल्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत. असं हे वास्तव जे आहे हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. हे वास्तव का बरं मांडलेलं आहे तर अशी स्थिती आल्यानंतर रडत ओरडत बसण्यापेक्षा ती स्थिती येण्याआधीच जर आपली मनोरचना तयार करून घेतली आपण आणि हे विचार अंतःकरणामध्ये जर बाळगले, लक्ष दिलं तरी रामकृष्ण हरी, नाही दिलं तरी रामकृष्ण हरी, अशी एक निवांत स्थिती आतमध्ये अंतःकरणामध्ये जर आली तर आपला आतला आनंद अजिबात बिघडत नाही. नाहीतर खूप अशी वाक्य आपण ऐकतो, आपण जेव्हा फिरतो आजूबाजूला आपल्या नातेवाईकांमध्ये, किंवा अहो काय सगळेजण परस्पर पारडा करतात, आम्हाला कोण विचारतंय आता, आम्हाला पण आता म्हातारे झालो ना, आता कोण विचारतंय आम्हाला आता. म्हणजे आणि मग अंतःकरणामध्ये एक दुःख निर्माण होऊन जातं. पण हे वास्तव जर स्वीकारलं आपण आणि आतमध्ये जर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम ही जर संतत आपण ज्याला म्हणतो की जशी तैलधारावत हे नाम अखंड चालू असेल तर त्या गोविंदाचा आनंद अंतःकरणामध्ये प्रगट होत राहतो. आणि हे सगळं मिथ्या आहे. आता विषयांचं आपण आत्ताच निरूपण केलेलं आहे. या विषयांमध्ये ते लोळू द्यात किती लोळायचं ते. आता तर शनिवार रविवार म्हटलं की मुलं घरात थांबतच नाहीत. एक तर 6 दिवस नोकरी करतात, तेही बाहेरचं खातात. शनिवार रविवार म्हटलं की पार्ट्या करतात, परत बाहेर जायचंच असतं आउटिंगला. म्हणजे त्यांचं वय तरुण आहे, त्यांना हे विचार माहिती नाही. जाऊ देत, कुठे विषयांमध्ये लोळू देत, का लोळायचं ते. विषयांमध्ये सुख नाही हे मला कळलेलं आहे. त्यामुळे खरं सुख जे आहे हे मला अनुभवाला आलेलं आहे. ज्या भजगोविंदमध्ये जे सत्य सुख जे आहे आणि त्या गोविंदाची कास मात्र मी सोडणार नाही. अशी मनोरचना आपण सक्षम असतानाच इंद्रिय ही करून जर ठेवली तर दुःख आपल्या वाट्याला येत नाही. आणि अशी मनोरचना आपल्याला इथे आचार्य सांगतायत. पश्चात जीवती जर्जर देहे वार्ताम कोपी न पृच्छती गेहे. की तू ज्याच्यावर विश्वास ठेवतो आहे ते कसे आहेत, की ज्यांना मी माझं समजते आहे ते कसे आहेत. ते आता माझे नाहीच आहेत. मला वाटत होतं की ते माझे आहेत म्हणून, पण आता मला कळतं की ते मला सोडून जात आहेत.
कुठेतरी. तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला चालवणार नाही, कारण काही सांगतायत, पण ते मला मात्र नेत नाही आहेत. मग आचार्य तेच म्हणतात, तू ज्यांना आपलं समजत होतास ते तुझं नाहीच आहेत, तू कशाला त्यांना आपलं समजतोय. आणि आपलं समजतोयस म्हणून काय होतं, तर दुःख तू करून घेतो आहेस. म्हणून परत परत सांगते की जिंकण्यासाठी, हे जिंकणं आहे बरं का आयुष्यातलं, नाही तर आयुष्य सगळ्यांनाच मिळालेलं आहे, आपल्या सगळ्यांना. आणि रडत खडत आयुष्य जगण्यामध्ये तर सगळेच जण जगतातच आहेत. जसं प्रपंचाच्या प्रवाहामध्ये आपण वाहतो आहोत तसं आयुष्य आपण सगळे जगतो आहोत. पण संत मात्र जे आहेत ते जिंकलेले आहेत. बघा, संतांची परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये कुठली अनुकूल नसताना सुद्धा संत भगवंताला काय म्हणतात की तू नेऊन नेऊन काय नेशील, तर हा पंचमहाभूतांचा देह नेशील, कारण तुला मला नेता येणार नाही. का बरं? कारण तू आणि मी एकच आहोत. पंचमहाभूतांचा देह नेशील तू, तो पडणारच आहे तसाही म्हणजे. आणि ह्याला जिंकणं म्हणतात. आणि हारणं कशासाठी आहे माहिती आहे सगळं. आचार्यांचं स्तोत्र आहे, मृत्यू एक दिवस येणार आहे, समर्थांचा समास वाचलेला आहे, मृत्यू न म्हणे मृत्यू न पणे. पण मृत्यू जवळ आला की असं वाटतं आता काय होणार, कसं होणार, असं उगाचच पडून मरण्यापेक्षा हार्ट अटॅक आला तर बरं, किंवा उगाचच झिजून मरण्यापेक्षा, एखादा रोग होऊन मरण्यापेक्षा. म्हणजे किती विचार आपल्या डोक्यामध्ये घोंगावतात. आणि मृत्यू तर कुणाला सोडत नाही. म्हणून जिंकणं जे आहे ते संत जसे जिंकलेले आहेत तसं जिंकण्याचा सातत्याने प्रयत्न जर करायचा असेल तर हे विचार विचार आणि विचार. आणि असा विचार केल्यानंतर हरण्याची पाळी आपल्यावर येत नाही, हे नक्की 101%. पुढे आचार्य म्हणतात, यावत पवनो निवसती देहे तावत पृच्छती कुशलम गेहे गतवती वायो देहापाये भार्या बिभ्यती तस्मिन काये. समजा पती किंवा पत्नी या दोघांपैकी कोणी एखादं जर गेलं तर तो किंवा ती काय होते, घाबरते. थोडा वेळ घाबरल्यासारखं होतं आणि म्हणतात होतं बास झालं, उचला न्या आता त्यांना. पती आणि पत्नी असली तरी सुद्धा काय म्हणतात, तसंच या जगाचं स्वरूप आहे. जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जग तुम्हाला देईल तर तुम्ही काहीतरी द्याल, किंवा तुम्ही द्याल तर जग तुम्हाला काहीतरी देईल. अशी जगाची काय आहे तर स्थिती आहे. मात्र तरी का आपण त्यांना एवढं पकडून ठेवावं. बघा, फ्रीजवरती फोटो असतो, 2 नातवंड गोंडस, सून, मुलगा. फ्रीज आणि तो ठेवायची जागा पण असते, फ्रीज किंवा टी व्ही. आता पूर्वी असे असायचे, टी व्ही किंवा फ्रीजवर फोटो ठेवलेला असायचा. आणि मग समर्थ म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मंदाताई म्हणतात, प्रभाते मनी पुत्र चिंतित जावा. आता अमेरिकेत मुलं असतात, मग त्यावेळी तिथे दिवस असतो, मग आता फोन येईल का. पहिला उठलं की दर्शन कोणाचं असतं, पुत्राचं दर्शन असतं. मग आता प्रभाते मनी पुत्र चिंतित जावा, आठवड्यातून फोन आलाच पाहिजे. फोन आला नाही तर एवढे पण आम्ही काही टाकाऊ झालेलो आहोत का, एवढा फोन करायला वेळ मिळत नाही का. फोन केल्यानंतर मुलं म्हणतात सारखा सारखा काय फोन करायचा आणि सारखं सारखं तेच काय बोलायचं. मग अंतःकरणात काय झालं तर दुःख निर्माण. म्हणून इथे खूप विचार विचार आणि विचार आहे. कारण आपलं जीवन आपण जगतच नाही. आपण जे जीवन जगतो ते दुसऱ्यांच्या संबंधातलं जीवन जगतो. आणि दुसऱ्यांच्या संबंधातलं जेव्हा जीवन जगतो, म्हणजे दुसऱ्यावर आपलं जीवन जेव्हा अवलंबून असतं, तेव्हा आपला आनंद आपल्याला कधीच प्राप्त होणं शक्य नाही आहे. आणि तेच आचार्य आपल्याला सातत्याने इथे सांगतायत की दुःखाची कारणं ओढवून घेण्यात पटाईत असेल तो माणूस, बस. नसलं तरी दुःखात, आता फोन आला नाही, फोन आला की तो काहीतरी बोललं की दुःख, म्हणजे जे सुखाची माझी घडी बसलेली होती छानपैकी, ते काय झालं, दुःखाचा प्रवाह निर्माण झाला. म्हणजे आपणच ते दुःख ओढवून घेतलेलं आहे आणि त्या दुःखाच्या प्रवाहामध्ये आपण वाहत जातो. म्हणून आचार्य सांगतात की जोपर्यंत आपण आरोग्य संपन्न आहोत, अगदी व्यवस्थित विचार करण्याची आपली काय आहे तर क्षमता आहे, तोपर्यंत हे सगळे विचार करून ठेवा. जोपर्यंत प्राण ठीक आहेत, प्रकृती ठीक आहे, प्राण गेल्यावर जसं आत्ता लगेच उचला म्हणतात, त्याच्यात भजगोविंदम जे आहे ते काय आहे तर ते अंतःकरणामध्ये स्थिर करून ठेवा. असं आचार्यांचे 33 श्लोकी स्तोत्र आहे. खरं काही खूप महत्त्वाचे श्लोक आहेत, कारण या सगळ्यांचं सारांश रूपाने सांगणं जे आहे ते खूप अवघड झालं असतं. म्हणून मी काही महत्त्वाचे श्लोक घेतले. पण तरी अजून 1-2 श्लोक जे आहेत की सत्संगत्वे निस्संगत्वम, हे नेहमी आपण ऐकलेले आहेत. निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलितत्वम, निश्चलितत्वे जीवनमुक्ती. हे जे आहे की सत्संगामध्ये निस्संगत्व प्राप्त होतं, निस्संगत्वाने निर्मोहत्व प्राप्त होतं, निर्मोहत्वाने निश्चल स्थिती प्राप्त होते आणि निश्चल स्थितीने जीवनमुक्ती त्याला प्राप्त होते त्या साधकाला. आणि तिथे जीवनमुक्ती म्हणजे तिथे शांत स्थिती असते, तिथेच भगवंत असतो. शांती हे भगवंताचं काय आहे तर दुसरं नाव आहे. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू,
हरिनाम उच्चारू दिधला जेणे. शांतीलाही जेथे वस्ती करावीशी वाटते अशी शांती ज्यांच्या निवृत्तीनाथांच्या अंतःकरणात आहे, तिथे स्थिर झालेली आहे, त्यांच्या मुखातून नाम आलेलं आहे, ती शांती कुणाला शांती देऊ शकते तर ती साधकाला, म्हणजे ज्ञानदेव असं म्हणतात की त्या शांती स्थिर झालेल्या अंतःकरणातून जे नाम मला मिळालेलं आहे त्यांनी माझ्या अंतःकरणामध्ये शांती निर्माण झालेली आहे. आणि बघा, आचार्य संन्याशी आहेत पण तरीसुद्धा ते आपल्याला एवढा उपदेश काय आहे तर आपल्यासमोर सांगतात आणि जीवनाचं वास्तव आपल्यासमोर त्यांनी मांडलेलं आहे. म्हणून हे जीवनाचं वास्तव स्वीकारून, व्यवस्थित विचार करून आणि व्यवस्थित विचार केल्यानंतर आपल्या जीवनाला नक्कीच शांती, तृप्ती, निर्भयता, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर.